झालेला आहे आणि म्हणून मला वाटतं ते अशोकराव साने साहेब मनोरे साहेब या ठिकाणी 2 शब्द बोलणार आहेत. त्यानंतर तालुक्याच्या वतीने आमचे तालुका अध्यक्ष बोलतील आणि संघाकडून आशीर्वाद देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आपण समारोप करूया. आज आपण या ठिकाणी त्यांच्या स्मरणानिमित्त उपस्थित या ठिकाणी सर्व वर्गोपासक उपासिका तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते बालक तथा बालिका मित्र हो त्यानंतर या ठिकाणी श्रद्धांजली हा कार्यक्रम होणे अपेक्षित नाही असा हा प्रसंग आहे. असा आपल्या आयुष्यात येण्याची काळ आलाच कसा हा प्रसंग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. जर आपण त्याच्या फोटोवर बघितलं शिवप्रसादच्या तर आपल्याला असं वाटेल की कुठंतरी एखाद्या डोंगराच्या कुठंतरी एखाद्या बाजूला साक्षात उभा असलेला हा व्यक्ती आणि आज आपण कळत न कळत डोळस असून त्याला आपण अंधश्रद्धा शब्दप्रयोग योग्य होणार नाही, परंतु श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मला अत्यंत दुर्दैवी हा प्रसंग या ठिकाणी होतोय. मनाला खूप दुःख होत आहे सांगताना. त्याचं नाव त्याला प्रत्यक्ष जवळून कधी बघितल्याची वेळ आली नाही, परंतु त्याच्या ही घटना झाल्यावर फक्त 5च मिनिटांनी एक फोन आला आणि तो फोन मी ऐकत होतो. आपल्या घरासमोर या ठिकाणी सईद मिस्त्री आहे. सईद मिस्त्री माझ्या घरी प्लास्टर झालो प्लास्टर चालू असताना त्या एका पोराला फोन आला दुसऱ्या ते बाई सचिन का असं होतं. अक्षरशः त्या माणसानं ती थापी जिथे अशी घालून डोक्यात हात मी सुद्धा त्या ठिकाणी खूप अस्तव्यस्त माझं म्हणलं जातं. तेव्हा कळलं की भाऊचे चिरंजीव अशा तो माणूस सांगताना तेवढाच एक प्रसंग मी या ठिकाणी भयानक चांगला गुणी सर्व आज्ञाधारक आणि माझा आणि त्यांचं घर संबंध जवळपास 40-50 वर्षापासून जवळ असल्यानं अत्यंत कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आमच्या दोघांचे आहेत. आणि ती त्या माणसावर हा असा प्रसंग येतो. मला हे पटून नाही राहिलं. मला असं झालं असेल तरी तो माणूस म्हणे की अशी घटना घडलीच नव्हते असं माझा आत्मा या ठिकाणी सांगतो. असं तो सईद मला परवाच त्या सईदचा फोन आला. जवळपास वर्ष झाली की भाई मी रायगडचा आहे तर मी गंमत केली त्याची जागा जर सोडून गेला तर तू आहे का बाबा. मला सांगायचं आहे की अशी एक घटना राजू भाऊला तर मी तुमच्या मनातून आताच आपल्या समोरच्या माणसानं एवढं मोठं कथन केलं की तो माणूस बाबासाहेबांच्या विचारांनी भारावून गेलेला आहे. त्याला तुम्ही काय म्हणतात अजून 4 घंटे तो माणूस बोलला असता. आणि आपण देखील त्या माणसाचं ऐकलं. आपण देखील या ठिकाणी सगळं भारावून गेलोय. कोणाला समजत असेल कोणाला समजत नसेल, परंतु त्याच्या सगळ्यात त्या तो माणूस मथुरा अगदी पायी फिरतोय मोटरसायकलवर. अशा परिस्थितीत माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धांच्या विचाराने आपण भारावून गेलेले. तुम्ही आपण सगळे या ठिकाणी बसलेलो म्हणत असाल कमीत कमी एखादी माझी आजी म्हणत असेल आपल्या घरातलं वातावरण खूप संध्याकाळी जात बाहेर जातं बाहेरून येतं काही कोणी घोड बोलणं करून येतं काही बोलतं काही भांडतं. पण ह्या म्हाताऱ्याकडं काय झालं आपल्या एखादा म्हाताऱ्याकडून असं शिकलं नाही अशी कल्पना तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात
धोक्यात येत असत. तर असो, मी या ठिकाणी फार काही बोलणार नाही आणि म्हणून आता आपल्याला भक्तीचीच त्या ठिकाणी सदस्यराची त्यांच्याप्रमाणे धर्मदेशना करतील. राजू भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाला मी पुन्हा एकदा विनंती करेन की हे दुःख आहे, फक्त मरणच कुणाच्याही कोणत्याही क्षणाला आपल्याला 2 मिनिटं 1 मिनिटं पूर्वी कळत नाही. जर एक गोष्ट कळाली असती तर या पृथ्वी तलावर कदाचित आपली कोणाची भेट नसती आणि म्हणून इतकी गर्दी असती की तिची कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि म्हणून ही वस्तू जाते त्या निसर्गाच्या, आपण म्हणू भगवंताच्याच तो एक सिद्धांत आहे. तो माणूस जन्मास दिला तो मरणारच आहे, परंतु दरम्यानच्या अंतर कसा जगला यावर खूप मोठं आहे. म्हणून आपल्या मुलानं खूप मोठं चांगलं कार्य केलेलं आहे. योग्य वेळेत जगला तो सगळ्या लोकांच्या पुढे, डोंगरगावमुळे आजूबाजूच्या सगळ्या परिसराच्या तोंडावरती त्याचं नाव होतं. खूप तुम्ही पुण्य त्यांनी केलेली आहे आणि पुण्य नेहमी तुम्ही सुद्धा मी आता 4 दिवसापासून बघतोय राजूभाऊचा फोन आला की गाडी भक्तीची जाणार, भक्तीजीला निरोप सांगायला लागली, संदेशीचं म्हणजे तिथं झाड लावणे. म्हणजे तुम्ही किती धार्मिक वृत्तीनं हा जो पुनर्बोधनाचा कार्यक्रम आहे निश्चितच वातावरणासारखं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्व अर्थानं ताकद देऊ एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद. त्या मोटिवेशनच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर आहे. त्यांना धन्यवाद मित्र आता सांगितल्याप्रमाणे अगोदर आपल्याकडे प्रकाराच्या काळातील त्यांनी तो एक प्रसंग चांगला मांडला. त्यानंतर दुसरे वक्ते आपण जे बोलले युपीमधून आलेले त्यांचा फार मोठा गाडा अभ्यास आहे. त्यांचं बोलणं करते आहे त्यांचा गाडा त्यांना वेळ बोलण्यासाठी खूप वेळ पाहिजे आणि आमचे मित्र आर्थिक उपक्रम समितीचे प्रचारक पर्यटन सचिव त्यांनी अक्षरावजी साहेब, त्यानंतर आमचे मित्र साहेब हे सुद्धा आमच्या संस्था सचिव आहे. भारतीय जनता पार्टीचे आत्ताच जे सन्मान झालेले आपल्या के जगताप साहेब हे इंदोर तालुका आमच्या गटाचे अध्यक्ष झाले आणि या ठिकाणी सर्व परिवार या गावातील साळवी डांगे आणि ज्या तिथे आम्ही सर्व बाकी गाव आलेले सर्व पाहुणे या ठिकाणी बद्दल मित्र करून दादा यांनी बोललेलं आहे की हा सर्व चांगला माणूस असा या परिवारावर निवडून गेला. त्या परिवारावर दुःखाचा गमनाचं पोटालाच त्यांना हे सगळं सदागताच्या म्हणल्याप्रमाणे त्यांना सगळं हा गाडा त्या परिवाराचा विषय कसा नेता आहे त्याची आठवण ते काय कधी मिळू शकत आहे. परंतु आपल्याला आपल्या भावाप्रमाणे हे हळूहळू त्याचं मार्गदर्शन काय झालं असेल त्यांनी जे चांगल्या गोष्टी केल्या या गावकऱ्यांना या परिसरातील सर्व लोकांना माहीतच आहे. असा हा आपल्याला निघून गेला. यांना तालुका शाखा भारतीय जनता सभेच्या वतीने आणि आमच्या सर्व शाखेच्या वतीनं प्रचारला परंतु आजची वेळ कशी आहे म्हणून प्रचारला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं भारतीय जनता सभेच्या वतीनं वाचवून या ठिकाणी
तर प्रिय सज्जनांनो, खरं तर वेळ बराच झालेला आहे आणि मी बघू लागलो बराच वेळचा आपली काही ऐकायची मानसिकता दिसना झाली. सर्व चलबिचल कोण येऊ लागलं आपण त्याच्याकडेच बघू लागलो, कोण बसू लागलं त्याच्याकडेच बघू लागलो, इकडे माणूस काय बोलू लागला त्याच्याकडे लक्षच नाही. आणि मागच्या वेळेस पण माझं या ठिकाणी याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं प्रवचन झालं होतं आणि या ठिकाणी भक्ती जी आलेली आहे तर त्यांचं म्हणणं आहे मला 5 मिनिटं बोलू द्या. तर भक्तीची 5 मिनिटं बोलतील, त्यानंतर वेळ झाल्या कारणाने आणि आपली ऐकायची मानसिकता नसल्या कारणाने या ठिकाणी शेवटचा फक्त आशीर्वाद होईल आणि सर्वांना या ठिकाणाहून कार्यक्रमामधून सर्वांना सुटका केल्या जाईल. किंवा भक्तीचे हे मथुराहून आलेले आहेत, भारत भ्रमण करू लागले 18 मार्च पासून. मला वाटतं 5-6 महिने झाले ते बाहेर आहेत आणि काल वेरूळची लेणी बघून आज अजिंठ्याची लेणी बघण्यासाठी जात असताना अनिश्चित मला या गावाला यायचं होतं आणि त्यांना म्हटलं बा तुम्ही तिथे 11च्या आत मला वेळेच्या आत भोजन देऊ, तुम्ही भोजन करा आणि कार्यक्रम आटोपला का तुम्ही अजिंठ्याला चालले जा, म्हणून ते माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा मी तर नेहमीच येतो, माझं तर प्रवचन नेहमीच होते, परंतु बाहेरून आलेल्या भिक्षूंना आपण ऐकलं पाहिजे. भक्तीजी हिंदी भाषिक आहेत, वयवृद्ध आहेत, त्यांचे दात पडल्या कारणाने आवाज स्पष्ट आणि उच्चार स्पष्ट आपल्याला नाही जरी कळाला तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण भक्तीजी आणि ती व्यक्ती हे कांचीरामच्या मान्य कांचीरामजी यांच्या चळवळीमध्ये तयार झालेले आहेत आणि म्हणून कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता अगदी पाणी पाऊस ऊन वारा काय असेल नसेल, कुठं ओळख असेल नसेल, कुठं भोजन मिळेल नाही मिळेल, कुठे रोडवर कुठे झाडाखाली झोपून ते रात्र काढतात आणि आपल्या पुढच्या मार्गाला ते रवाना होतात. तर अशा भक्तीची या ठिकाणी त्यांचं नाव आहे बौद्ध रत्न. तर त्यांना मी सूचना करतो, आपल्या सर्वांच्या वतीने विनंती आहे या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे, फक्त काही मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. पूज्य बाबासाहेब नमन और वंदन करते हैं। रविदास जी नमन और वंदन करते बिहार में महामानव बुद्धिजीवी स्थापित नमन और वंदन करते हैं। हमारे बच्चा श्री प्रसाद जी भक्ति युक्त करते हुए उनके लिए हम 2 मिनट का प्रार्थना करते हुए 2 मिनट का मौन सभी लोग सभी भाई बंधु और हमारे पूज्य भिक्षु जी उपस्थिति में ये हम सभी को सामना के लिए मौन रखना होगा। आपको सबको गए ही बंदे ही पता है
है उसकी भगवान को दीजिए साई मार जो आया है तो जाएगा राजा संत फकीर एक सिंहासन कर गया एक हजार तो नमन और नमन करते हैं शक्ति से कामयाबी कभी होगी हम सबके विज्ञानों को जो हम सभी बुद्धिमान में हम सबके लिए नमन और वंदन करते हैं हमारी के लिए नमन और वंदन। देखो ये समय का तगादा है और आपने सबको पता है जैसे जैसे समय चल रहा है भाई भक्ति ने बताया चल रहा है सब ज्ञान को पहचान लो और जो भले की दे रहा है बात मान लो भीम है जीवन का दाता उसको भी जान लो और बुद्ध की सत्य का कुछ ज्ञान लो। दौड़ है दुनिया की कितने जो भी पीछे रह गया और पीछे रहने वाला नाम ऐतिहासिक इतिहास हमारा प्रेरणा का स्रोत होता है। इतिहास से हमें प्रेरणा होती है, प्रेरणा से जागृति आती है, जागृति से जत्था आता है जो काफी राम का चला हुआ जत्था आज को नजर आता है। जत्था से तुम्हारी शक्ति आती है, शक्ति से संगठन आता है, संगठन से सत्ता आती है जो सब पर कम बनाती है। बिगड़ सत्ता के या किसी को नहीं जाना है, राज सत्ता जरूरी है और लोग क्या सुनाना है। तो कोई भी धर्म हो, कोई भी मानव को कुछ होने सत्ता नहीं होगी तो कुछ नहीं मिलेगा। बाबा साहब ने एक और तलवार एक और तलवार को हाथ करके विद्या का ज्ञान लेकर के भगवान बुद्ध से प्रेरणा लेकर के महापुरुषों ऋषि महात्मा से ज्ञान प्राप्त करते हुए इतिहास की प्रेरणा से बाबा साहब ने वो इतिहास लिखा कि जो हमारे उद्धार का नेत्र अंग है। हमको वो चीज दिया कि जो कोई दुनिया में दे न सका। वो क्या चीज दिया कि हमको सबसे पहले अनपढ़ हो या पढ़ा हो सत्ता कैसे आएगी वो चीज तुमको बता के चले गई। महाभारत महाराष्ट्र की धरती से जिसे हम करण आपसे फर्क तो महाराष्ट्र की धरती में आकर के संकेत किया भारत को, विश्व को संकेत किया बाबा साहब ने। इससे को इन लोगों की जैसी दशा खराब की है। हजारों साल जाने के सत्ता के बाद में किसी को आरोप हो गई तो भक्त सिद्धांत किया गया, बुरे ध्यान किए गए। इन लोग आज भी नफरत बदलने कौन सी दवाई दे सकती है जो आज भी बदबू आपके सामने नजर आती है। बाबा साहब ने बेकार किया इस बदबू को तो मिटा दूंगा और मेरे आने वाली पीढ़ी शिक्षा पैदा कर दूंगा। जो उसने कहा कि विद्या केवल बन के राजा सब पर हुक्म चलाते हैं, विद्या जग में की जगनौती उसको जिसने पाया है। विद्या केवल बैठ जाने में हवा में घुसे खाया है। विद्या केवल बैठ के न्याय चुकाया। आपको समानता की लड़ाई बाबा साहब ने लड़ी, समानता की लड़ाई भगवान बुद्ध ने लड़ी, समानता की लड़ाई इतिहास तो हमारे संस्कृत से उन्हें लड़ी जो इतिहास संस्कृत का नाम है हरनाथ दोनों वहाँ से लेकर के आज इतिहास की प्रेरणा से आपको जो समय दिया गया है। एक फूल खिलता है तो खुशबू देता है। आज फूल कुमला करके चला गया, जैसे हमारा भाई बच्चा कुमला करके एक पलागा उसका हम आपको प्रकट करते हैं। तो बाबा साहब की बताई, काशी राम की बताई, मेरी कमाई आपको सुख देगी, आपको जो भी देना होगा। आप उनको पहचानो कि एक तो उनका मीन जो निशाना था, जो माता महामाया के घर के उपदेश में जो दिया गया था, तो हाथी का चिन्ह वहाँ से दिया गया। उस हाथी के निशान को
ग्रहण करते हुए पूरे भारत के लिए दिया गया है निशान। तमाम समय समय पर बाबा साहब ने भी पार्टियां का निबंध किया, समता समिति भारतीय तमाम आर्य का गुलामी तमाम उन्होंने वामदेव का गठन किया, बीएसओ का गठन किया, बहुजन समाज पार्टी का गठन किया, कांग्रेस समाज पार्टी का गठन किया। मगर उत्तर प्रदेश वालों ने जिसका मैं सचिव हूँ मथुरा राम, तो उसको सत्ता की स्वाद को हमें पता है किसने क्या किया। आपको अगर सत्ता का स्वाद तो भारत में अपनी मान और सम्मान और सम्मान की जिंदगी जीने का अगर आपको अवसर मिलेगा तो मेरे भाइयों एक ही निशान हाथी का, और वो ही बात काफीरामी ने बता करती, कोई भगवत ने बता करती थी, और उसी से समानता ही आज तुम देख रहे हैं बिगड़ सत्ता से हमारी सब क्या हो रही है। सत्ता इनके पास में उन्होंने हालत हमारी क्या कर रखी है। तो आपको ज्यादा न कहते हुए मैं थोड़े नहीं कह रहा हूँ कि जब तक तुम्हारी सत्ता न होगी, देखो सुख तो हमारे जीवन में दिया है सुख, और सुख का जोड़ा आपके द्वारा बताया जाए। अगर बाबा साहब की और भगवान की बात को मानो, किसी बात को इसलिए मत मानो जो पुरानी परंपरा से चली आ रही है, किसी बात को इसलिए मत मानो कि वो किसी बात के द्वारा कही गई है, किसी बात को इसलिए मत मानो कि वो एक बात और पुराण में लिखी हुई है, किसी बात को इसलिए मत मानो कि किसी के द्वारा ठोकी गई है, मगर उस बात को उसको मानो जो सत्य का आधार को, ज्ञान का आधार को, भौतिक का आधार को, बात उसको मानो। सब करने से सत्य मिलेगा, सत्य से जो सारांश है वो निकल के साफ होगा। इसलिए सबसे यही कहना है हमारा, हम यही भारत की आत्मा को यही कह रहे हैं कि बहुत जन सभी काम होगा सच्चा देश हमारा है, हम किया है इनसे दिए दे रहे हैं। जब तक सत्य नहीं होगे तब तक तुम्हारी सत्ता न होगी। सत्ता के लिए संघर्ष करना, सत्ता को भूल जाओ। तुम्हारे पास में वो तकलीफ नहीं बाबा साहब कि तुमको दुनिया झुकेगी मगर तुम नहीं झुक सकते हो। क्यों? इस बात से इंजेक्शन लगा हुआ है वोट का 5 साल रास्ता, जिस दिन पर हम लगाओगे तो क्या चक्कर में आपने कांग्रेस को देखा, दुनिया को देखा। अगर हाथी को मत छोड़ना, ये ज़्यादा मत कहते, यही करना पड़ता है। जय नमो जय बाबा साहब, जय काशीरा, जय साधु साधु साधु। सर्वांनी हात जोडावं. हिंदू संघाकडून आपल्या सर्वांच्या प्रति मंगलकामना, आशीर्वाद आणि दिवंगत कालकथित शिवप्रसाद सरोदे यांच्या 4 महाभूत आणि 5 उत्पादन स्कंदांना जिथे कुठे उत्पन्न झाले असतील किंवा जिथे कुठे उत्पन्न होणारे आहेत त्या 4 महाभूत आणि 5 उत्पादन स्कंदांना सुगती प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी मंगलमयची आशीर्वाद गाथा या ठिकाणी पठण केला जाईल. सर्वांनी हात जोडून आशीर्वाद ग्रहण करावा. सुखपत्ताचनी दुःखा भयपत्ताचनी भया शोकपत्ताचनी शोका वन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता अम्बेहि सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया धनं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाविरता वन्तु गच्छन्तु देवतागतां सर्वे बुद्धा बलवत्ता पञ्चकानन्द्वयं अरहन्तानंच तेजेनं रक्षं वन्दामि सर्वसो आकाशत्तात् भूमत्ता देवा नागा महेन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशत्तात् भूमत्ता देवा नागा महेन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशत्तात् भूमत्ता देवा नागा महेन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति सवेद्यो विभजन्तु सर्वरोगो विनाशतो माते भवन्त्वन्तरायो सुखे दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं
मङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते